मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापूर येथील श्री बाळूमामा देवस्थान ट्रस्ट मध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चर्चेबाबत गुरुमाऊली कृष्णांत डोने महाराज यांनी महत्त्वाचे विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। बाळूमामांच्या दरबारातील सुतळीच्या तोड्यालाही कोणीही हात लावू शकत नाही, त्यामुळे इतका मोठा भ्रष्टाचार झाला असावा असं वाटत नाही असं म्हणत कृष्णांत डोने महाराजांनी स्पष्टीकरण दिले। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वाघापूर येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री विठ्ठल बिरदेव आणि श्री हलसिद्धनाथ यांच्या दरबारात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पहाटे अभिषेक, पाद्यपूजन, नामस्मरण, जप, ध्यान, आरती, भजन, धनगरी ओव्या आणि महाप्रसाद अशा भक्तिमय वातावरणात दिवसभर झालेल्या कार्यक्रमात भाविक सहभागी झाले। यावेळी काढण्यात आलेल्या पारंपरिक मिरवणुकीमध्ये घोडे, हरण्या, बैल हे विशेष आकर्षण ठरले। त्यामुळे एकूणच गुरुपौर्णिमेला प्रतिसाद भक्तिमय वातावरणात पाहायला मिळाले। दरम्यान आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान ट्रस्ट मध्ये कथित भ्रष्टाचाराच्या चर्चेबाबत कृष्णांत डोने महाराजांनी बाळूमामांच्या दरबारात भ्रष्टाचार होणे शक्य नसल्याचं सांगितलं। दरम्यान गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कृष्णांत डोने महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती, तसेच महाप्रसादाचा लाभ देखील त्यांनी घेतला। त्याचबरोबर या ठिकाणी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला देखील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग दिला। या कार्यक्रमाला डोने महाराजांचे चिरंजीव बाळू महाराज आणि राजवीर कृष्णांत डोने यांच्यासह मान्यवर आणि भाविक उपस्थित होते। लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापूरच्या बाळूमामा देवालयाच्या ट्रस्टमध्ये मोठा घोटाळा समोर आलेला, त्या संदर्भात काय सांगा? मी एक त्या देवस्थानचा श्री बाळूमामा देवस्थान आदमापूर हे देवस्थान जर बघायला गेलं, हे वैयक्तिकरित्या मर्यादित राहिलेलं देवस्थान नाही आहे। या देवाचा महिमा तुम्ही जाणता आहात। या देवाचा महिमा 7 समुद्रापार जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे। हा देव न्याय निवाडा करणार आहे। मला खात्री आहे की आमच्या देवस्थानमध्ये अशा कुठल्याही प्रकारचा, आता मीडियाला मीही बघतोय, आम्ही वाचतोय, पण मला वाटतंय, मला खात्री वाटते की अशा कुठल्याही प्रकारचा एकही रुपयाचा घोटाळा झालेला नसावा, आणि तो नाहीच आहे। कारण मामा स्वतः म्हणतात, अरे रांडच्या हो, माझ्या सुतळीला सुद्धा हात लावायची ताकद कुणाच्यात नाही, आणि रुपया खायची काय हिंमत। माझा देव लय इंगोळा आहे, खैराचा इंगोळा आहे। ज्याला हाय त्याला हाय, ज्याला समजला त्याला समजला। आणि मामा म्हणतात, ज्याला मी हाय त्याला मी आहेच, आणि ज्याला नाही त्याला नाही। ज्याने 1 रुपया खाल्ला त्याचे 10 रुपये वसूल केल्याशिवाय मामा राहणार नाहीत। माझा विश्वास आहे की या सगळ्या अफवा जे चाललेले आहेत आणि हे सगळा जो काय कारभार चालू आहे, मामा नक्कीच सगळ्या जगाचं व्यवस्थित करतात। त्याचं तर व्यवस्थित, तो मोठा न्यायाधीश आहे, माझा मालक, तो सर्वज्ञ आहे, जाणून आहे। लवकरच मला आशा आहे मी त्याचा एक गडी आहे, इतरांचं सगळ्यांचं चांगलं करतोय, आणि त्याच्या इथं चाललेलं तो तर सगळं बघून घेईलच। मला आशा आहे माझा मालक निश्चितच सगळं लवकरच पूर्वपदावर आणेल। आणि ज्या शंका आहेत आणि भक्तांच्या मनामध्ये, कुणी शंका मनात बाळगू नका, कारण जो करल तो भरल। एक आहे, देवाच्या दरबारात न्याय आहे। तुम्ही निश्चिंत राहा, मामांच्या विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा। आदमापुरात या, कपाळवरून भंडारा लिहा, मामांचा प्रसाद खावा, बाळूमाच्या तळावरती जावा, बकऱ्यांची सेवा करा, आणि कुणाच्याही नादाला भूल पाताला बळी पडू नका। बोला बाळूमाच्या नावानं श्री विठ्ठल देवाच्या नावानं चांग बरं, श्री ज्योतिबाच्या नावानं चांग बरं, श्री हलसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं, श्री बाळूमामांच्या नावानं चांग बरं। आज खऱ्या अर्थानं वैयक्तिक माझ्या जीवनात जर बघायला गेलं तर माझ्यासाठी हा आजचा दिवस अतिशय खूप मौल्यवान आणि मोठा टप्पा आहे। जीवनाचा एक एक दिवस, एक एक वर्ष जसं भगवंताच्या आपण सानिध्यात घालवतोय, असं म्हणतात की 1 वर्षाचा कालखंड असतो, त्याच्यामध्ये 1 दिवस हा गुरुसाठी समर्पित असतो। आणि त्याच अनुषंगाने आजचा हा गुरुपौर्णिमा भंडारखाना उत्सव, तो माझ्या दृष्टिकोनातून अतिशय सुवर्णमय असा दिवस आहे। कारण
याचसाठी केला होता हट्टास, यावेळी गुरु माझ्या भेटीस तयार. कारण आजच्या दिवशी असं म्हटलं जातं, गुरुसाठी काहीतरी करावं आणि गुरुनं डोक्यावरती हात ठेवावा. तो कायम आपल्या जीवनाला एक मार्गदर्शक असणारा तो आशीर्वाद असतो. तो आशीर्वाद कुठल्या पद्धतीने घ्यायचा हा एक हेतू या भक्तांच्या माध्यमातून एक आम्ही संकल्प भाटसाहेब निर्माण केला. आणि या फक्त गुरुपौर्णिमा नुकतीच नाही साजरी करायची, तर त्याच्यातून एक भक्तीचा ध्यास, एक भक्तीचा संकल्प, एक नवीन पिढीला एक सुसंस्कृत करण्यापाठीमागचा एक विचार आपण कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने रुजवायचा हा संकल्प ठेवून आम्ही हा विठ्ठल बिरदेव, केदारनाथ, हलसिद्धनाथ आणि बाळूमामांचा हा गुरुपौर्णिमा भंडारखाना उत्सव वर्षाप्रमाणे भक्तांच्या सहकार्यातून आम्ही हा मोठ्या अगदी दिमाखात आणि उत्साहात साजरा करतो. मला आनंद आहे, माझ्या हालमत संप्रदायाचे खऱ्या अर्थानं जो आपण कपाळाला भंडारा लावतो तो भंडारा ज्याने निर्माण केला, हालमत संप्रदाय म्हणजे धनगर समाज. हा धनगर समाज, या धनगर समाजामध्ये प्रामुख्यानं हरिहरानं अवतार घेतला. हरिहर म्हणजे विष्णू आणि भगवान महादेव. हरिहरा नाही वेद, विष्णू आणि शंकर अशी एकच आहे. असे या पृथ्वीवरती भंडाऱ्याच्या ह्याच्यामध्ये नांदणारे असे हरिहर म्हणजे भगवान शंकर आणि विष्णू होय. ते माझे खऱ्या अर्थानं या भक्ती मार्गातले आई वडील आहेत. जसं बघायला गेलं, आज आपण भाकणूक तुम्ही ऐकताय, या भाकणुकीसाठी खऱ्या अर्थानं आमच्या पूर्वजांच्यावरती, ज्या डोणे घराण्यावरती, ज्या मूळ पूर्वजावरती, ज्या भगवंतानं आशीर्वाद ठेवला, डोक्यावरती हात ठेवला आणि म्हटलं तुझ्या तोंडून गेलेला शब्द कधीच वाया जाणार नाही, तू बोलशील तो शब्द खरा होईल. ते माझे आराध्य दैवत, ज्यानं माझ्या कुळाचा उद्धार केला, ज्यानं डोणे घराण्यांचा उद्धार केला, ते हलसिद्धनाथ या देवस्थानाला सुद्धा, या देवाला सुद्धा माझा साष्टांग नमस्कार. कारण ते माझे आराध्य गुरु आहेत, दैवत आहेत. आता बघा, हे झालं सतयुगामधले देव. असं म्हटलं जातं की हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये सुद्धा देव बघायला मिळतो आणि तो देव बघायला मिळाला तो म्हणजे बाळूमामाच्या रूपाने. देवानं आमच्या दोन्ही घराण्याला, जे आमचे 2 दोन्ही घराणे आहेत आणि आमचे सगळे दोन्ही घराणे आहेत, यांना सतयुगापासून कलियुगापर्यंत या सगळ्या देवाने सोडलं नाही आणि कलियुगात सुद्धा या बाळूमामांच्या माध्यमातून सोडलं नाही. ते माझे आराध्य दैवत, जे आदमापुरात राहून सगळ्या जगाचा न्याय निवाडा करतो आणि बकरी मेंढी पालन करून सुद्धा देवपण मिळवता येतं. हे साधं आणि उत्तम उदाहरण ज्या भगवंतानं, त्या धनगरानं, त्या बाळू धनगरानं मांडून दिलं, ते माझे नसानसात माझ्या देहात व्यापून भरणारा, जगाला ज्ञान देणारा, जगाचा मालक, जगतपालक, जगद्गुरु त्या बाळूमामांच्या चरणी मी साष्टांग नमस्कार करतो. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी सर्जेराव भाट. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.